ए अरे जोडीचा मामला आहे आपला. हा मग ये ना इकडे. कुठे तिथे काय फिरतोयस, काय शोधतोयस, काय करतोयस काय तू? मी स्टेज चेक करतोय. कशासाठी? म्हणजे दणकट आहे की नाही, तुटणार वगैरे नाही की नाही. का? अरे कारण यानंतर जी जोडी येते ना, हा त्यांनी रिहर्सल हॉलचे 3 वेळा फ्लोरिंग तोडले रे. काय बोलतोस काय? हो हो. तुला कसं माहिती? अरे वेड्या, या जोडीबद्दल मला माहिती नसणार तर कोणाला माहिती असणार? म्हणजे तू तो कार्यक्रम बघायचास झी मराठीवरचा लोकप्रिय सुप्रसिद्ध कार्यक्रम फू बाई फू? अच्छा तो कार्यक्रम ज्याच्यामध्ये तू जजची भूमिका करायचास. ऑर्डर ऑर्डर. अरे तो जज नव्हतो रे, हा जज होतो मी. तेच तो इथून कार्यक्रम पण जज आणि तिथून पण जज. तो कार्यक्रम तू बघायचास पुष्कर? हो हो. त्या कार्यक्रमातल्या पहिल्या पर्वाची जी विजेती जोडी होती, हा त्यातला हाफ बर म्हणजे विशाखा सुभेदार. हा आणि दुसऱ्या पर्वातली जी विजेती जोडी होती, हा. त्यातला हाफ हा. म्हणजे अतुल तोडणकर. अशी 2 हाफ आणि 4 फुलची ही जोडी आहे. म्हणजे माझ्या माहेरची माणसं आहेत रे. क्या बात आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अतुल तोडणकर आणि विशाखा सुभेदार. नमस्कार. आमच्या येथे श्री कृपे करून चिरंजीव अतुल, टॉल, हँडसम, 6 पॅक स्टमक, निर्व्यसनी याचा शुभविवाह चौका विशाखा, 5 फूट 4 इंच उंच, गोरी पान, विनम्र, 0 फिगर 8 हिच्याशी 36 गुण जुळल्याने करण्याचे योजिले आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहून वधूवरास शुभाशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती. गोरी गौरी मांडवा खाली, गोरी गोरी गौरी मांडवा खाली, गलगले गोजीरा गौरी गताजिरी, अंड्या बँजो करी चाला विलंगिरी, नागावली चोकावाली, गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली. बेटा स्वप्निल, तुम्हारे गले से लग के ये हार नहीं जीत लग रही है. क्या बात है. अगं मी आत्ता माहेरचे 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 असं करून इकडे कोकलत होतो आणि तू एकदम मला सासरी पाठवलंस. सगळ्यात आधी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे.
काहीही बोलायच्या आधी, काहीही करायच्या आधी तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार की तुम्ही स्टेजचं भान ठेवून नाचलात आणि चॅनलला आणि निर्मात्यांना खर्चात टाकलं नाहीत. पुन्हा एकदा त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या. मला सांगा, हसवता हसवता नाचावंसं कधी वाटलं? नाचावंसं पहिल्यापासूनच वाटायचं, कारण मी मूळचा गिरणगावमधला आहे, लालबागचा. त्यामुळे तो रिदम पहिल्यापासून गणपती उत्सवामध्ये, नवरात्र उत्सवामध्ये नाचावंसं वाटायचं. पण नंतर कालांतराने एकंदरीत शारीरिक आवाका वाढल्यानंतर असं कमी केलं. पण आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की माझा पहिला परफॉर्मन्स आहे. मी अजूनपर्यंत नाटकात म्हणा किंवा फूबायफूच्या स्किटमध्ये थोडंफार नाचलोय, पण पूर्ण गाण्यावर पहिला परफॉर्मन्स आज मी एकापेक्षा एकच्या रंगमंचावर. क्या बात है, क्या बात है. विशाखा, हा, मी तुला आम्ही फूबायफूच्या सेटवर चक्क कार्टविल मारलेली मी पाहिली आहे. पण मला असं वाटलं होतं की ते वन ऑफ आहे, म्हणजे ते एक असं त्या स्किटसाठी असं जोशात येऊन केलेली एक मूव्ह आहे. पण रेग्युलर फुल टाइम असा 5 कोर्सचा डान्स परफॉर्मन्स असं काय, कसं काय विशाखा, कुठून आलंय सगळं? थोडं लहानपणी शिकले होते. मगाशीच खरं सांगायचं होतं सर, बऱ्याच वेळा बायका संसाराच्या रहाट अडकतात, नंतर करिअरमध्ये बिझी होतात. पण एकापेक्षा एक मध्ये जेव्हा विचारलं तेव्हा मला खरंच सांगते, पुन्हा एकदा संधी मिळाली माझ्या आयुष्यात लय गवसण्याची. वा वा, ते दोघे जे काय बोलतील ते बोलतील, पण मला वाटतं ह्याचं स्थान माझ्या गळ्यात नाहीये ते. आणि आता अर्थात आपण विचारूया आधी ज्युरीना की त्यांना हा दमदार परफॉर्मन्स कसा वाटला. खरंच दमदार, दादागिरी टोटल या परफॉर्मन्स मध्ये तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही काय कपॅसिटीने डान्स करू शकता. आय एम शुअर तुम्ही एवढे एन्जॉय करणार आहात ना, कारण ही भावना घेऊन तुम्ही इथे आलेला आहात. आणि एक भावना अजून आहे, हा. दोघांनी थोडंसं बारीक व्हायचंय. मला खात्री आहे की तुम्ही बाय द एंड ऑफ इट, आणि तुम्ही एवढे दिवस एवढे आठवडे राहाल की तुम्ही पूर्ण बारीक होऊन निघाल त्याच्यातनं. खूप छान झाला परफॉर्मन्स, थँक्यू. अप्रतिम परफॉर्मन्स होता. थँक्स. महागुरु अतुल, विशाखा, तुमचं या परिवारात स्वागत आहे. थँक्यू सर. तुमच्यात रिदम आहेच, कारण तो जर नसता तर हे सगळं मला असं वाटत नाही पॉसिबल झालं असतं. तर त्या रिदमला करेक्ट वाट दिलेली आहे तुमच्या गुरूंनी, करेक्ट वाट दाखवलेली आहे त्या रिदमला तुमच्या. आणि तुमच्या सिस्टीममध्ये तुम्ही तो परफॉर्मन्स घेतला होता, हे तुम्ही परफॉर्म करत असताना आम्हाला जाणवलं. ते महत्वाचं असतं. कधी कधी आपण अर्धा बीट चुकतो, काय करतो, ठीक आहे, बट आपल्या आत तो परफॉर्मन्स आहे की नाही, आपण वरवर करतोय का, हा फार मोठा प्रश्न असतो. पण तो वरवर नव्हता, तो आतून आलेला परफॉर्मन्स होता. त्याबद्दल तुमचं कौतुक. दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रश्न विचारावा असं वाटतो मला की ते 2 फोटोज कोणाचे होते? हे जे तुम्ही 2 फोटोज बघून तुम्ही ते नंतर टाकलेत, ते दाखवू का आम्ही? हा, दाखवा ना. एक आम्ही प्रेमात पडलो त्या फोटोच्या. ए बाबा, हे एक बघूया ना त्याच्यात काय. हे कोण आहे? पुष्कर तू आहेस. फोटो आणलास तू? तो हे वेगळं आहे. हो, दाखव. मागच्या पर्वात मी पाहिलं होतं आणि मी फिदा आहे तेव्हापासून. हो, ठीक आहे. तुमच्या परफॉर्मन्स बद्दल अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की तो अतिशय सिन्सिअर परफॉर्मन्स होता, कॉमिक होता, त्यामुळे आम्हाला भरपूर हसू आलं. आणि अजून एक आग्रह, असा परफॉर्मन्स तुमच्याकडनं अपेक्षित आहे पुढच्या आठवड्यात किंवा त्यानंतर कधीही, की तुम्ही मला इथनं उठवून तिथे आणाल. नक्की सर. येस सर. हा अपेक्षित आहे, कारण तुमच्यात ती क्षमता आहे, तुम्ही सक्षम आहात तेवढे, म्हणून तुम्हाला मी हे सांगतोय. येस. नक्की सर. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.